परंतु पोलीस प्रशासन त्या गोष्टी उघड्यावर आणायच्या नव्हत्या आणि फक्त चोरांना संरक्षण द्यायचं होतं, म्हणून त्यांनी या ठिकाणी या गोष्टीला गुन्हा दाखल करा 2-2 दिवस त्यांनी ठिकाणी विलंब लावलेला आहे। माझा मेंढपाळ शाळे मेंढ्या सोडून बायका पोरांकडे मेंढ्या राहणं सोडतो आणि 2-2 दिवस त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जातो। यांच्या पोलिसाच्या ठिकाणी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी माझ्या मेंढपाळाचा अपमान करतात, अपमानास्पद वागणूक देतात। तू काय गांजा पाहून झोपतो का? तू काय तुझ्या कुत्र्यांना गांजा पाजतो का? एक वायू पोलीस स्टेशनचे अधिकारी म्हणतायत तुम्ही आम्ही जर चोर पकडले तुम्हाला किती बक्षीस देणार? बक्षीस सगळ्यांना भेटणार, काळजी करू नका। कारण आज हा मेंढपाळ जागा झालेला आहे। आज फक्त हे आंदोलन ही खाली झाकी, अभी पुरा काम बाकी आहे। 6 दिवसात जर या ठिकाणी आरोपीचा तपास लागला नाही आणि माझ्या मेंढपाळाचा मुद्देमाल परत भेटला नाही, साहेब तुम्हाला सांगतो या ठिकाणी नाशिकच्या ग्रामीण पोलीस एसपी समोर एवढं मोठं रस्त्यावर एवढं मोठं आंदोलन ऑफिस समोर की त्यांच्या जीवनात त्यांनी आतापर्यंत कधी बघितलं नसणार। आपण ज्या पद्धतीने मेंढपाळांच्या या जे पशुधन आहे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करताय, कोणकोणते उदाहरणे तुमच्या समोर आहे आणि काय काय झालेलं आहे यापूर्वी? यापूर्वी जर आपण बघितलं संभाजीनगर मध्ये जवळजवळ 3 ठिकाणी मेंढपाळांच्या चोऱ्या झाल्या। त्या ठिकाणी एका मेंढपाळाचे 12 लाखाची, एक मेंढपाळ 3 लाखाची, एक मेंढपाळाची 4 लाखाची आणि अहिल्यानगर या ठिकाणी 2.5-3 लाखाची चोरी सशस्त्र दरोड्यात टाकून म्हणजे शस्त्रांनी मारहाण करून त्या ठिकाणी सोने आणि पैसे या ठिकाणी मेंढपाळाचे नेलेले होते। त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करून ते चोर त्या ठिकाणी आरोपी त्या ठिकाणी पकडलेले गेले। परंतु त्यानंतर आज ही घटनाची घडते या ठिकाणी मेंढपाळाला काहीच केलं जात नाही, त्याला कळत देखील तो झोपल्यानंतर त्याला सकाळी उठल्यानंतर कळतं आणि थोडक्यात या ठिकाणी बेशुद्ध करण्याचा एक प्रकार या ठिकाणी या चोरीमध्ये वापरल्याचा आम्हाला संशय आहे। त्यासाठी आमची शासनाकडे मागणी आहे की बाबा शासनाने या ठिकाणी मेंढपाळाला शस्त्र परवाना दिला पाहिजे की जेणेकरून त्याच्याकडे स्वतः शस्त्र असेल तर त्या ठिकाणी तो स्वतः संरक्षण करू शकतो। आम्ही हे मान्य करू शकतो या ठिकाणी पोलीस दल कमी आहे, पोलीस प्रशासन कमी आहे, प्रत्येक ठिकाणी मेंढपाळापर्यंत पोलीस पोहोचू शकत नाही। जरी मेंढपाळाने फोन केला तर त्या ठिकाणी लोकेशनवर पोलीस गाडी वेळेत नाही जाऊ शकत, कारण मेंढपाळ कुठेतरी आउट साईडला आज मेंढ्या घेऊन असतो, आम्ही मान्य करू शकतो। पण त्याच्यावर जर पर्याय काढायचा असेल तर शासनाकडे एकच आहे, त्यांनी या ठिकाणी मेंढपाळाला शस्त्र परवाना दिला पाहिजे। पुढचे जो आमची अडचण आहे